नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अनंत देवगिरीकर आणि आज मी तुम्हाला नॉन प्रॉफिट कन्सर्न हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर विषयीचा सॉल्व मधला 6वा प्रॉब्लेम मी आज तुम्हाला शिकवणार आहे. आणि हा प्रॉब्लेम अत्यंत सोपा आहे. बऱ्याच मुलांना सबस्क्रिप्शन मध्ये कन्फ्युजन होतं आणि हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा प्रॉब्लेम मी घेत आहे. तर पेज नंबर जे आहे ते पेज नंबर आहे 85. प्रॉब्लेम नंबर 9 हा एका स्पोर्ट्स क्लबचा प्रॉब्लेम आहे. ओके, आणि हा स्पोर्ट्स क्लबचा असल्यामुळे प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्या स्पोर्ट्सची वर्ड्स यामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर पहिल्यांदा हा प्रॉब्लेम तुम्हाला रीड करायचा आहे. रीड केल्यानंतर काही ऍडजस्टमेंट आहे, त्या ऍडजस्टमेंट आणि दिलेला प्रॉब्लेम याच्याशी तुलना करायची आणि स्टार मार्किंग करून घ्यायचे. ओके, तर आता वन बाय वन आपण प्रॉब्लेम सोडूया. आपल्याला नॉन प्रॉफिट कन्सर्न मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आणि बॅलन्स शीट तयार करायचं. ठीक आहे, तर हे आपल्याला तयार करायचंय. त्यानंतर आपण एक्स्ट्रा अकाउंट तयार करायचं, ते आपण ओल्ड बॅलन्स शीट तयार करणार आहे की जी 31 मार्च 2018 ची दिलेली आहे. ठीक आहे, तर आपण आपले जे इयर आहे ते इयर आहे 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. तर हे आपलं फायनान्शियल इयर आहे. ठीक आहे, या वर्षामध्ये आपल्याला किती पैसे मिळाले, किती एक्सपेंडिचर झाला, आपल्याकडे लायबिलिटीज किती आहेत, आपल्याकडे असेट्स किती आहेत, या सर्व गोष्टी आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत आणि पाहणार आहोत. ठीक आहे, तर प्रॉब्लेम आपल्याला बघायचा. प्रॉब्लेम बघत असताना मी इथे बॅलन्स शीट तयार केलेली आहे. लास्ट इयरची बॅलन्स शीट आहे, दॅट इज ओपनिंग बॅलन्स शीट आहे. पहिल्यांदा आपण ही क्लिअर करूया, नंतर मग आपल्या करंट इयरच्या बॅलन्स शीट कडे येऊया. ठीक आहे, तर आपल्याला ही जी बॅलन्स शीट दिली ही बॅलन्स शीट जर बघितलं तर याच्यामध्ये ऍडजस्टमेंट नंबर जी 4 आहे ती 4 ऍडजस्टमेंट आपण पहिल्यांदा क्लिअर करूया. पहिल्यांदा आहे बिल्डिंग फंड, तुम्हाला ऍडजस्टमेंट नंबर 4 मध्ये दिसते. तर बिल्डिंग फंड मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला ट्रान्सफर करतो. बिल्डिंग फंड दॅट इज अ अमाऊंट तुम्हाला मेन्शन केलेली इथे 47,000. त्यानंतर नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट जी अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला ती अमाऊंट आहे 32,000, 32,000 रुपये दिलेले. त्यानंतर नेक्स्ट आहे लँड आहे. लँड तुम्हाला असेटला घ्यावी लागेल. लँड दॅट इज 1,50,000, 1,50,000. त्यानंतर नेक्स्ट आहे स्पोर्ट्स मटेरियल, तुम्हाला दिलेलं आहे 30,000. स्पोर्ट्स मटेरियल ही तुमची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्हाला असेटला ट्रान्सफर करायचं. स्पोर्ट्स मटेरियल्स अमाऊंट घ्या 30,000. त्यानंतर तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेले. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍज इट इज मेन्शन करा. 2016-17 2017-18 2016-17 चं 2,500 दिलेले आणि 17-18 चं 4,000 दिलेले. याचे टोटल करा म्हणजे 6,500 तुमच्या अमाऊंट टोटल आहे. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपण ट्रान्सफर केलेल्या आहेत. बरोबर आहे, म्हणजे लास्ट इयरचा लास्ट इयरला आपल्याकडे कॅपिटल फंड किती होता, बँक ओव्हरड्राफ्ट किती होते लास्ट इयरचा बघतो, दॅट इज ओपनिंग बॅलन्स शीट. त्यानंतर लास्ट इयरला आपल्याकडे लँड किती होती, जागा किती होती, त्यानंतर स्पोर्ट्स मटेरियल किती होतं आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं. तर हे आपण पूर्णपणे मेन्शन केले. ठीक आहे, आपण आता याच्यावरती कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढे जायला म्हणजे सोडवायला सोपं जाईल. तर आपण कॅपिटल फंड पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करूया, पण त्याच्या अगोदर आपल्याला एक कॅश पण अवेलेबल आहे. आता ती कॅश ओळखायची कशी, की ज्यावेळेस तुम्हाला नीट आहे का, ज्यावेळेस तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन देतील. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला म्हणजे रिसिप्ट अकाउंट बाजूला तुम्हाला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन देतील. तो जो बॅलन्स आहे तो बॅलन्स म्हणजे कॅश इन हँड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग त्यामुळे तो तुम्हाला रिसिप्ट साईडला पहिल्यांदाच दिसेल बघा, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग तो तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड अमाऊंट दिलेली तुम्हाला इथे 5,000 ही तुम्हाला अमाऊंट ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला जो बॅलन्स दिलाय तो आपण इथे मेन्शन केलेला आहे. ओके, तर आता आपल्याला हा प्रॉब्लेम टॅली करायचा, पूर्णपणे सोडवायचा आहे. ठीक आहे, तर आपण कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन करत असताना पहिल्यांदा आपल्याला असेट साईडची टोटल करायची, जी तुम्हाला त्याची टोटल जी येणार आहे 1,91,500. 1,91,500 1,91,500
500. ठीक आहे, तर या पद्धतीचं तुम्हाला 1,91,500 आहे. तर 1,91,500 मधून आम्हाला तुम्हाला ही टोटल मायनस करायची, जी अमाऊंट येईल त्याला म्हणणार आहे आपण कॅपिटल फंड. याला म्हणणार आहे आपण कॅपिटल फंड, आणि ती अमाऊंट येणार आहे 1,12,500. 1,12,500. पुन्हा एकदा रिपीट करतो. बॅलन्स शीट आहे, बॅलन्स शीट ही लास्ट इयरचं आहे. लास्ट इयरची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली नाही, आपण तयार करून दिलेत. आपल्याकडे लायबिलिटीज काय, आपल्याकडे असेट्स काय, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यातून आपण सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला कॅपिटल फंड आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही, त्यामुळे आपण कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन केला. म्हणजे यांच्याकडे या क्लब वाल्यांकडे कॅपिटल फंड किती आहे, तर 1,12,500 आहे. मग हा जो कॅपिटल फंड आहे तो डायरेक्टली लायबिलिटीला मेन्शन करा, कॅपिटल फंड 1,12,500, 1,12,500 हा कॅपिटल फंड आपण पूर्णपणे मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, तर ही झाली आपली लास्ट इयरची बॅलन्स शीट, आणि त्या बॅलन्स शीट मधून आपण कॅपिटल फंड कॅल्क्युलेशन केला. क्लिअर झालं. आता पुढे येऊया. पुढे आल्यानंतर आता आपण आपल्या मेन प्रॉपर प्रॉब्लेम कडे येऊया. म्हणजे तुम्हाला जे इन्कम आणि एक्सपेंडिचर आपण दिले ते आता आपण ट्रान्सफर करायला सुरुवात करूया. आता ते ट्रान्सफर करत असताना पहिल्यांदा बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, तर त्याप्रमाणे आपण 1 बाय 1 आपण ट्रान्सफर करूया. ठीक आहे, तर पहिल्यांदा रिसिप्ट साइड बघूया. रिसिप्ट साइडला बघितलं तर टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. इथे बघा, इथं कॅश इन हँड दिलेला आहे, म्हणजे लास्ट इयरचा बॅलन्स जो दिलाय तोच इथं तुम्हाला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रिसिप्टला दिलेला आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही, कधी ओपनिंगचा बॅलन्स घेणार नाही. त्यानंतर नेक्स्ट टू सबस्क्रिप्शन दिले. रिसिप्टचा संबंध आहे इन्कमशी, त्यामुळे तुम्हाला इन्कमशी मेन्शन करायचंय. ठीक आहे, मग आता इन्कम कुठे आहे तुमचं, तर इथे या बाजूला आहे. ठीक आहे, मग इन्कमला तुम्हाला 1 बाय 1 ट्रान्सफर करायचं, जशा गोष्टी दिल्या तशा आपण ट्रान्सफर करूया. तर आता बघा, टू सबस्क्रिप्शन दिलं तुम्हाला 2018 आणि 19 ला 17,000. ठीक आहे, मग इथे लिहून टाका बाय सबस्क्रिप्शन, ओके. एक लाईन सोडून द्या, कारण की ऍडजस्टमेंट एकच दिलेली आहे आपल्याला. ऍडजस्टमेंट नंबर ती जी आहे ती 5 नंबरची ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे एकच ऍडजस्टमेंट असल्यामुळं आपण एक लाईन सोडून देणार आहे. अमाऊंट घ्या 17,000. बाकीचं सबस्क्रिप्शन जे आहे त्या बाकीचे सबस्क्रिप्शन काय करायचं हे तुम्हाला मी नंतर सांगतो. त्यानंतर नेक्स्ट आहे डोनेशन्स. डोनेशन जे आहे दॅट इज युअर इन्कम आहे, बरोबर आहे. मग इन्कम असल्यामुळे इथं लिहायचंय बाय डोनेशन. डोनेशन्स वरती पण ऍडजस्टमेंट आहे, बरोबर आहे. 15,000 डोनेशन दिलेलं आहे, ते पण इनर कॉलमला मेन्शन करा. त्यानंतर नेक्स्ट आहे एंट्रन्स फी. एंट्रन्स फी आहे, एंट्रन्स फी वरती पण तुम्हाला ऍडजस्टमेंट दिलेले आहे बाय एंट्रन्स फी. एंट्रन्स फी अमाऊंट आहे 1,700. ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनर कॉलमला मेन्शन करायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला पुढे जे दिलेलं आहे ते आहे लाईफ मेंबरशिप फी. रेव्हेन्यू 17,000. इन्कम आहे, इन्कमला लिहा बाय लाईफ मेंबरशिप फी. रेव्हेन्यू आहे 17,000 तर 17,000 घ्या, आउटर कॉलमला घ्या. ऍडजस्टमेंट काय त्याच्यामध्ये मला वाटतं दिलेली नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे टुर्नामेंट रिसिप्ट. टुर्नामेंट रिसिप्ट इन्कम आहे, त्यामुळे ते पण मेन्शन करायचंय बाय टुर्नामेंट रिसिप्ट. टुर्नामेंट रिसिप्ट, ओके. आता टुर्नामेंट रिसिप्ट दिलेत आय थिंक 60,000, 60,000चे टुर्नामेंट दिलेले आहेत. मी इनर कॉलमला मेन्शन करणार आहे 60,000. ह्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही तरी मी इनर कॉलमला काय मेन्शन करणार आहे ते तुम्हाला पेमेंटच्या बाजूला आल्यानंतर समजेल. ठीक आहे, तर या पद्धतीचा आपण पूर्णपणे इन्कम बाजू ट्रान्सफर केलेली आहे. आता येऊया आपण एक्सपेंडिचर बाजूला. आता एक्सपेंडिचरला म्हणजे पेमेंटला येतो आपण. पेमेंट आल्यानंतर पहिल्यांदा बघा दिसतं तुम्हाला बाय बँक ओव्हरड्राफ्ट रीपेड. आता पाठीमागच्या बॅलन्स शीट मध्ये जर बघितलं तर बँक ओव्हरड्राफ्ट तुम्हाला 32,000 पे करायचा होता. ठीक आहे, परंतु 32,000 पे करत असताना आता सांगितले की तुम्ही जो बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे तो पेड केलाय, रीपेड केलाय, म्हणजे तो पूर्णपणे नील केलेला आहे. लक्षात घ्या. मग तुम्ही एक काम करू शकता, बँक ओव्हरड्राफ्ट जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे इथं कोणत्याही गोष्टीचं मेन्शन करण्याची गरज नाही. ओके, 32,000 पाठीमागच्या वर्षी आपल्याला द्यायचा होता असं ठरलं होतं, आणि या वर्षीमध्ये आपण बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट पेड केलेली आहे. त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट तुमचा पूर्णपणे लायबिलिटीज मधून नील होणार आहे. ओके, क्लिअर होत आहे. त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट पूर्णपणे नील करा, नाहीतर डायरेक्टली नाही इफेक्ट दिला तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट हे झाल्यानंतर आता या सॅलरी दॅट इज युअर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरला मेन्शन करा टू सॅलरीज.
ऍडजस्टमेंट आहे का? नाही, ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे 10,000 आउटरला घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रिकल चार्जेस 4,000 आहे. ऍडजस्टमेंट नाही. इलेक्ट्रिकल चार्जेस अमाऊंट 4,000 आहे, ऍडजस्टमेंट दिलेली नाही. आपलं पेमेंट आहे, पेमेंटचा संबंध एक्सपेंडिचरशी आहे, पूर्णपणे आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत. त्यानंतर म्युनिसिपल टॅक्सेस आहे 2,700. म्युनिसिपल टॅक्सेस 2,700. त्यानंतर नेक्स्ट आहे परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल 50,000. स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलेले आहे, नीट लक्ष द्या. बरोबर आहे. आपण पाठीमागची बॅलन्स शीट बघितली तर पाठीमागच्या बॅलन्स शीट मध्ये आपल्याकडे 30,000 चे स्पोर्ट्स मटेरियल आहे. बरोबर आहे. हे गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये आहे आणि करंट इयर मध्ये आपण परत स्पोर्ट्स मटेरियल परचेस केलेले आहेत. मग आपले पहिल्यांदा ते जे स्पोर्ट्स मटेरियल आहेत ना ते घ्या, इकडे लिहून टाका एक्सपेंडिचरला. स्पोर्ट्स मटेरियल लास्ट इयरचे किती होते माझ्याकडे, तर 30,000, 30,000 होते. आता मी काय केले, ऍड केले, परचेस केलेत. ओके, परचेस म्हणजे पेमेंट केलेत म्हणजे परचेस केलेले तुम्ही. ठीक आहे, तर त्याची अमाऊंट घ्या 50,000, 50,000 रुपये. ओके, आणि इनरला त्याची अमाऊंट घ्या, किती देणार, 80,000, कारण की त्याच्यावरती ऍडजस्टमेंट विचारलेली आहे. ऍडजस्टमेंट नंबर किती सांगितलेले आहे ते बघूया, म्हणजे ती पण क्लिअर करून टाकूया आपण. ओके, स्पोर्ट्स मटेरियल नंबर 6 चे ऍडजस्टमेंट बघा. 6 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं की जे स्पोर्ट्स मटेरियल दिलेलं तुम्हाला 8,000. ओके, क्लोजिंग स्टॉक आहे, म्हणजे नीट बघा, पहिलं होते आपल्याकडे 30,000 आणि नंतर आपण परचेस केले 50,000 आणि आता म्हणतात की मग आमच्याकडे शिल्लक आहे 8,000. म्हणजे याचाच अर्थ की किती खर्च केले यावर लक्षात येईल. म्हणजे 8,000 जर माझ्याकडे शिल्लक राहतात, म्हणजे याचाच अर्थ की 72,000 मी स्पोर्ट्स मटेरियल यूज केलेले आहे. बरोबर आहे. लेस क्लोजिंग स्टॉक, हा क्लोजिंग स्टॉक आहे स्पोर्ट मटेरियलचा. मग आता हा जो क्लोजिंग स्टॉक आहे ऍडजस्टमेंट आहे. बरोबर आहे. मग हा क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे शिल्लक आहे, म्हणजे दुसऱ्या इफेक्ट येणाऱ्या बॅलन्स शीटच्या असेट साइडला. मग इथे लिहून टाका स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आता जी अमाऊंट आहे ती तू अमाऊंट मेन्शन करायची 8,000. या पद्धतीने 8,000 आपण अमाऊंट मेन्शन केली, दॅट इज अ स्पोर्ट्स मटेरियल. ही कन्सेप्ट प्रॉपरली बी केअरफुली लक्षात ठेवा. ओके, काय म्हणून की सर ते स्पोर्ट्स मटेरियल जे आहे ते तुम्हाला असेटला लिहायला काय हरकत आहे, परंतु आपला किती खर्च एक्झॅक्टली झालाय, किती यूज केलेले हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण स्पोर्ट्स मटेरियल हे एक्सपेंडिचर मध्ये आपण ह्या सर्व गोष्टी करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे आपली ऍडजस्टमेंट नंबर जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल. परंतु लक्षात घ्या अजून एक पुढे कंटिन्यू ऍडजस्टमेंट दिली, त्यामुळे थोडंसं आपल्याला चेंज करावं लागेल. त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला 12.5% काय सांगितलंय, डेप्रिसिएशन सांगितलंय स्पोर्ट्स मटेरियलवरती. त्यामुळे ही जी अमाऊंट 8,000 तुम्ही आउटरला घेतली ती तुम्ही इनर कॉर्नरला मेन्शन करा, कारण की का त्याच्यावरती तुम्हाला डेप्रिसिएशन 12.5% सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण ते पण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन करणार आहे. मग आपण डायरेक्टली ती ऍडजस्टमेंट क्लोज करून टाकूया. ओके, तर लेस करून टाका, लेस डेप्रिसिएशन @ 12.5%. बघा किती येतात, 12.96 आणि 8.45 म्हणजे साधारण 1,000 येतात. बरोबर आहे का, 40. बरोबर आहे, 960 ते 40. 1,000 रुपये हे तुमचं डेप्रिसिएशन आलं. बरोबर आहे, म्हणजे आउटर कॉलमला आले किती 7,000. आता हे जे 1,000 रुपीज आहे ते 1,000 रुपये डेप्रिसिएशनचा इफेक्ट आपण एक्सपेंडिचरला घेणार आहे. टू डेप्रिसिएशन ऑन स्पोर्ट्स मटेरियल, दॅट इज 1,000. ओके, तर या पद्धतीने आपण स्पोर्ट्स मटेरियलची जी ऍडजस्टमेंट आहे ते पूर्णपणे आपण क्लिअर केलेले आहे. पहिल्यांदा आपलं पहिले शिल्लक होते किती होते, 30,000 होते, 30,000 होते. पेमेंट मध्ये आपण बघितलं की आपण एवढे खरेदी केले आणि ऍडजस्टमेंट मध्ये सांगतात की आमच्याकडे एवढे शिल्लक राहिले, मग खर्च किती गेले तर 72,000. परत त्याच्यावरती 12.5% सांगितले की तुम्हाला काय सांगितलंय, डेप्रिसिएशन सांगितलंय. म्हणजे 12.5% जर विचार केला 12.5% तर 1,000 येतात. मग 1,000चा पुन्हा इफेक्ट आपल्याला इकडे द्यावा लागला. ठीक आहे, हे झालं स्पोर्ट्स मटेरियलची ऍडजस्टमेंट.
त्यानंतर आता पुढे येऊया आपण. पुढे आल्यानंतर जनरल एक्सपेन्सेस आहे, लिहून टाका एक्सपेंडिचर बाजूला. टू जनरल एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस that is 500 rupees. त्यानंतर बिल्डर एक्सपेन्सेस 300. त्यानंतर नेक्स्ट आहे रिपेअर टू ग्राउंड 500 रुपीज. त्यानंतर टुर्नामेंट एक्सपेन्सेस. ओके, टुर्नामेंट एक्सपेन्सेस बघा. आता इथे जर बघितलं तर आपल्याला टुर्नामेंट मार्फत मिळाले 60,000, 60,000 रुपये मिळाले होते आणि त्या टुर्नामेंटसाठी आपण 50,000 रुपये 50,000 खर्च केलेला आहे. म्हणजे 60,000 मधून तुम्हाला 50,000 एक्सपेन्सेस मायनस करायचा आहे. लेस एक्सपेन्सेस ऑफ टुर्नामेंट दॅट इज 50,000. 10,000 that is a actual income. That is a 10,000 it is your actual income. त्यामुळे हे ऍक्च्युअल इन्कम मध्ये तुमचं 10,000 जाणार आहे. त्यामुळे आपण ह्याच्यावरती ऍडजस्टमेंट नसतानाही सुद्धा आपण हे इनर कॉलमला का घेतलं, कारण की रिसिप्टला पण दिलं होतं आणि पेमेंटला पण दिलं होतं. ही जोडी एक सारखीच आहे, त्यामुळे आपण ते इन्कमला घेतलं. त्यानंतर पुढे या. पुढे आल्यानंतर तुम्हाला बाय बॅलन्स कॅरी डाऊन आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक दिलेला आहे. म्हणजे आता हा बॅलन्स तुम्हाला घ्यावा लागणार आहे. असेटला लिहून टाका कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, $7,000, $14,000. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे या. हे सगळं आपण पूर्णपणे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट म्हणजे जे आपण आहे रिसिप्ट आणि पेमेंट पूर्णपणे ट्रान्सफर करून घ्यायचे. ठीक आहे. म्हणजे पूर्ण ट्रान्सफर झाल्यानंतर आपण ऍडजस्टमेंट जायचं, पण त्यातल्या काही 2-3 ऍडजस्टमेंट आपण ऑन द स्पॉट क्लिअर केल्या की जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होऊ नको, व्हायला नको आणि तुमचे सगळे डाऊट त्यामध्येच क्लिअर व्हावे. ओके. पण त्यामुळे आपण काही 2-3 ऍडजस्टमेंट 2 ऍडजस्टमेंट आपण पूर्णपणे याच्यामध्ये क्लिअर करून घेतलेले आहेत. पूर्ण रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट झाल्यानंतर आपण येणार आहोत आता ऍडजस्टमेंट कडे. आता ऍडजस्टमेंट बघा आपल्याला काय दिली ऍडजस्टमेंट. तर पहिली ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितली बघा की 50% डोनेशन आर टू बी बिल्डिंग फंड. ओके. आता जे बिल्डिंग फंड जे तुम्हाला आहे त्या बिल्डिंग फंड मध्ये तुम्हाला 50% तुम्हाला अमाऊंट करायचे. ठीक आहे. तर आता लेस करून घ्यायचं. बिल्डिंग फंड कधी पण आपलं डोनेशन हे लेस करायचं आपल्याला. लेस 50% बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड किती होणार आहे 7,500. मग आता हा इथे येणार आहे 7,500. ओके. आता लक्षात घ्या इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला जो बिल्डिंग फंड दिलेला आहे तुम्हाला 47,000. हा जो आपल्या लास्ट इयरचा बिल्डिंग फंड होता तो बिल्डिंग फंड आपला कंटिन्यू आहे. म्हणजे इथे तुम्हाला असं लिहावं लागेल पहिल्यांदा बिल्डिंग फंड 47,000 दिलेलं आहे तुम्हाला. 47,000 मध्ये ऍड करा आता डोनेशन्स किती आता त्याच्यामध्ये सांगितले 7,500. मग इथे घ्या 7,500 टोटल करा किती होतात बघा 54,500. ठीक आहे. मग आपल्याला हे डोनेशन बिल्डिंग फंड आपण पूर्णपणे ट्रान्सफर केला. तसंच पुन्हा एकदा रिपीट करतो. बँक ओव्हरड्राफ्ट तुम्ही इथं 32,000 आहे इथं लिहिलेलं नाही असं लिहू शकता तुम्ही. बँक ओव्हरड्राफ्ट 32,000 रीपेमेंट सांगितले लेस रीपेमेंट 32,000 आउटर कॉलमला लिही. त्या असे लिहू शकता परंतु आपण लिहिलेलं नाही. ठीक आहे. लिहिलं काय नाही लिहिलं काय तरी चालतं, त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडजस्टमेंट बघा. नेक्स्ट ऍडजस्टमेंट एंट्रान्स फी जी आहे ती तुम्हाला कॅपिटलच करायला सांगितलं. आता एंट्रान्स फी या एंट्रान्स फी कुठे तुमची इथे कॅपिटल सांगितलं म्हणजे याचा अर्थ की कॅपिटल मध्ये ऍड करणे. ऍड 70% कॅपिटलाइज. हा आता 1,700 ची तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे बरोबर आहे. त्या 1,700 वरती तुम्हाला 70% कॅपिटलाइज करायचं म्हणजे 70% तुम्हाला कॅपिटलाइज करायचं. म्हणजे त्याची जी अमाऊंट येणार आहे तुमची ती येणार आहे 1,190. ओके.
1190 आहे, मग मायनस करा 1700 रुपये मधून 1190 रुपये जर मायनस केले तर 510 रुपये येतात, 510 रुपीज. मग आता हे जे आहे 510 रुपीज कॅपिटलाइज सांगितलंय, याचा अर्थ कॅपिटल मध्ये ऍड करायचंय. मग इथे ऍड करा, ऍड एंट्रन्स फी, एंट्रन्स फी दॅट इज 1190. ओके. आता इनर कॉलम यायचं लगेच तुम्ही टोटल करू नका, कारण की येणारा सरप्लस जर असेल तर आपण ऍड करू आणि डेफिसिट असेल तर आपण लेस करू. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर ते झाल्यानंतर आता सबस्क्रिप्शन तुम्हाला दिलेलं आहे. सबस्क्रिप्शन 500 2016-17, 1000 तुम्हाला दिलंय 2017-18 असं तुम्हाला स्टील इन एरियस, म्हणजे याचा अर्थ किती आउटस्टँडिंग आहे, म्हणजेच याचा अर्थ की तुम्हाला बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहायचंय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन अमाउंट इज, आता येईल या 2016-17 that is 1000 500 रुपीज आणि 2017-18 ला लिहायचे तुम्हाला 1000. टोटल घ्या 1500. ठीक आहे. तर या पद्धतीचा आपण पूर्णपणे सबस्क्रिप्शन मायनस केलेला आहे, ऍड केलेला आहे. आता दुसरी गोष्ट बघा, अजून एक आपल्याला ऍडजस्टमेंट पुढे जायचं, पण पुढे गेल्यानंतरच आपण ती क्लिअर करूया. ऍडजस्टमेंट नंबर 3 झालेली आपली, 4 पण आपण क्लिअर केलेली आहे. 5व्या ऍडजस्टमेंट कडे येतोय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर. आउटस्टँडिंग करंट इयरचं आहे, 8000चं सबस्क्रिप्शन आपल्याला यायचं आहे. आउटस्टँडिंग माहिती आहे तुम्हाला की आपण ऍड करतो आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 8000 आहे, मायनस करून घ्या 78,000. तुम्हाला माहिती आहे की आपण आउटस्टँडिंग ऍड करतो 8000 हे पुन्हा तिथे लिहायचंय आउटस्टँडिंग करंट इयर सबस्क्रिप्शन, करंट इयर सबस्क्रिप्शन 8000. ठीक आहे, 8000 रुपये तुम्हाला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेला आहे. क्लिअर. तर आता पूर्णपणे ज्या ऍडजस्टमेंट आहे त्या ऍडजस्टमेंट आपण पूर्णपणे सॉल्व्ह केलेल्या आहेत. म्हणजे आपली 6वी पण झाली, 5वी पण झाली आणि 6वी पण झाली. तर या पद्धतीच्या ह्या सर्व ऍडजस्टमेंट आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला टॅली करायला काहीच हरकत नाही. मग आता आपल्याला पूर्णपणे इन्कमची जी बाजू आहे ती इन्कमची बाजू पूर्णपणे आपल्याला काय करायचं, सॉल्व्ह करून घ्यायची. ठीक आहे. इन्कमच्या बाजूची टोटल करून घ्या 78,000, 7,500, 550, 17,000 अँड दॅट इज 10,000. जर याची टोटल केली तर किती येणार आहे, 1,13,000. 1,13,000 रुपये येणार आहे. ओके. सेम ॲज इट इज 1,13,000. ओके. आता काय करायचं, 1,13,000 आहे, त्यातून ही याची टोटल करायची, हे सर्व टोटल करून घ्या. ओके. आणि त्यातून मायनस करा 1,13,000 मधून जी येणार अमाऊंट आहे त्याला आपण म्हणणार आहे सरप्लस. ओके. आपण सरप्लस कॅल्क्युलेशन करणार आहे. किती येत आहे, किती आले सरप्लस, 19,310. ओके. कॅल्क्युलेशन करा, तेवढीच तुमची अमाऊंट येणार आहे 19,310. ओके. 19,310 रुपये हा तुमचा काय आला, सरप्लस आला. ओके. 1,13,000 मधून तुम्हाला याची टोटल पूर्णपणे मायनस केल्यानंतर 19,310 रुपये हा तुमचा सरप्लस येणार आहे. मग हा जो सरप्लस आलेला आहे तर हा सरप्लस आपल्याला कॅपिटल मध्ये ऍड करायचा आहे. ऍड सरप्लस दॅट इज 19,310 रुपीज. ओके. टोटल घ्या 1,12,500, 1,190 आणि त्यानंतर 19,310. म्हणजे याचा अर्थ की त्याची टोटल झाली 1,33,000. ही झाली तुमची टोटल. ओके. आता तुम्हाला बॅलन्स शीट टोटल करायला काहीच प्रॉब्लेम नाही. बॅलन्स शीटची टोटल करून घ्यायची तुम्हाला पूर्णपणे. बॅलन्स शीटची टोटल करायची. असेट्स आणि लायबिलिटीज ह्या ज्या तुम्हाला दोन बाजू दिल्या त्या दोन्ही बाजूंची तुम्हाला टोटल करायची. आणि जर तुम्ही टोटल केली तर साहजिकच तुमची असेटची येणार आहे 1,87,500 आणि 1,87,500. ठीक आहे. तर या पद्धतीचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आपण नॉन प्रॉफिट कन्सर्नचा हा 9वा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि जो पेज नंबर आहे तर हे पेज नंबर तुम्हाला 86, 85, 86 आणि 87 या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. तर या पद्धतीने नॉन प्रॉफिट कन्सर्न तुम्हाला सोडवायचा आहे. ओके. हा प्रॉब्लेम फायनल अकाउंटशी संबंधित आहे. फक्त आपण इथं ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहे. इथं आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट
आपण हे तयार करणार आहे. ओके, चल थँक्यू सो मच.